गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। एका मोठ्या ताटात शेवया काढून घ्यायच्या, थोड्याशा फटकारून बघायच्या, त्याच्यामध्ये काही पानपाचोळा आहे का ते बघायचं, नीट करून घ्यायच्या। कढई गरम झाली, शेवया टाकून घ्यायच्या। तेल तूप न टाकता आधी थोड्याशा भाजून घ्यायच्या। बघा तर मग मी कशा भाजते, आलटून पलटून चांगल्या भाजून घ्यायच्या खमंग बघा। शेवया आलटी पलटी करून भाजून घेतल्या। 1 चमचा तूप टाकलं त्याच्यामध्ये, तूप टाकून अजून छान भाजून घेतले, चांगला कलर येईपर्यंत, छान कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या। बघा कसा कलर आलेला आहे आपल्या शेवयाला, मग खायला आणि चवीलाही टेस्ट छान। 1 ग्लास पाणी ओतायचं आणि त्याला एक उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर आपण भाजलेल्या शेवया त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि चांगल्या शिजू द्यायच्या। जोपर्यंत पाणी पूर्ण संपत नाही तोपर्यंत चांगल्या शेवया शिजवून घ्यायच्या। आता शेवयामधलं पूर्ण पाणी संपलेलं आहे, म्हणजे शेवयाला ते शिजून संपलेलं आहे पाणी। आता एक प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये शेवया काढून घ्यायच्या। एका प्लेटमध्ये शेवया काढून घेतल्या, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकलं घरगुती आपलं, लगेच दूध टाकलं, साईचं दूध टाकलं, खूप छान लागतं या भातात साय। थोडीशी साखर टाकली, त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आणि तयार आहे आपला शेवयाचा भात खाण्यासाठी। तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।